सोडिले सर्व करतार सोडिला सुखी संसार ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले। आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार। या तिरंगी झेंड्याला वंदन करून मी भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो किती अभिमान आहे ना आपल्याला आपल्या भारत देशाचा हा अभिमान केवळ आपण इथे जन्म घेतला म्हणून नव्हे गेल्या 3000 वर्षाची परंपरा उज्ज्वल आहे म्हणून आपल्याला हा अभिमान असायलाच पाहिजे। आणि का बरं असू नये कारण आपला भारत देश महान आहे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल है इसके ये गुलसिता हमारा हम बुलबुल है इसके ये गुलसिता हमारा असे वर्णन करणारे या ईश्वराचे हे शब्द ऐकतात डोंगर फुलून येते। देशाच्या नावाबरोबर मला आठवते देशाची विविधता संस्कृती पावित्र्य आणि याच्याबरोबर संगम शृंगाराबरोबर विविधता आणि विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे रम्य रूप आहे। मित्रांनो माझ्या देशाची ही संस्कृती ही परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठादी श्रेष्ठ आहे। हो मी अभिमानाने सांगतो रामाचा त्याग लक्ष्मण भरताचे बंधुप्रेम हनुमानाची स्वामीनिष्ठा सीतेची पतिनिष्ठा अर्जुनाची शौर्य भीमाची ताकद आणि कृष्णाचे कर्तव्य हे माझ्या देशात झाले। महात्मा गांधी चाचा नेहरू लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून ते ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यासारखी माणसं फक्त माझ्या देशाच्या मातीत जन्माला आली। भगतसिंग सारखा तेजस्वी हसत हसत फासावर जातो आणि म्हणतो पुनर्जन्म जर असेल तर मला भारत भूमीतच मिळवा अशी आज मनात बाळगतो। मित्रांनो यापुढे आपल्याला एवढंच करायचे की देशाला महाशक्तिशाली बनवायला पाहिजे। शेवटी मी असेच म्हणेन की हे माय तुझे मी पेढी नका कसारे हे माय तुझे मी पेढी नका कसारे आली ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे आली ना आरतीला हे सूर्य चंद्र तारे। जय हिंद।